नमस्कार मंडळी, तर मी साहिल आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं की मी आदर्शसोबत माझ्या मित्राच्या घरी गेलो आणि आम्ही दोघांनी मिळून स्वयंपाक केला आणि स्वयंपाकात काय काय बनवलं ते आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. सर्वात आधी आदर्शने मला लसूण सोलण्यामध्ये मदत केली आणि मी इथं भाजत आहे शेंगदाणे याच्यासाठी, कारण मला तिळाची चटणी करायची होती शेंगदाणे घातलेली. मी आधी तीळ आणि शेंगदाणे दोन्ही छानपैकी भाजून घेतले. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण सगळं घालून छानपैकी मिश्रण तयार केलं आणि इकडे तुम्ही बघू शकता की शिजलेली डाळ ठेवलेली आहे, कारण मी महाराष्ट्रीयन स्टाईलची डाळ पण करणार होतो आणि त्याच्यासाठी वरणासाठी पण तयारी केलेली आहे. इकडं चिरलेले कांदे, टोमॅटो वगैरे सगळं दिसतं आहे आणि याच्यामध्ये चिरलेली मिरची सगळं होतं ठेचून घेण्यासाठी आणि भरपूर टोमॅटो घातले आणि वरणाला फोडणी घातली, कारण जेवढे जास्त टमाटर असतात तेवढी छान अशी वरण लागते. याच्यामध्ये आणखी हिरवी मिरची, आलं, लसूण सगळं काही होतं आणि खरंच मंडळी खूपच चविष्ट झालेली ही वरण सगळ्यांनाच आवडली. माहिती आहे का तुम्हाला? वरणाला फोडणी घातल्यानंतर मी सरळ झुणक्याची तयारी केली, कारण आपल्या महाराष्ट्राचा फेमस झुणका भाकर आणि त्यांनी कधीही झुणका खाल्लेला नव्हता, म्हणूनच त्यांच्यासाठी मी हा स्पेशल झुणका बनवत आहे. त्याच्यामध्ये खूप सारे चिरलेले कांदे, आले, लसूण, जिरं याचा ठेचा घातलेला आणि याच्यामध्ये त्यांच्या किचन गार्डनचे हिरवा कढीपत्ताही घातलेला. माझा हात खूप दुखत होता म्हणून मी आदर्शलाही बोलावलं त्याच्यामध्ये आणि त्याचंही खूप कॉन्ट्रीब्युशन आहे हा झुणका बनण्यामध्ये. झुणका तयार झाला आणि आम्ही सगळेजण मिळून पोळ्या लाटायला लागलो. आधी मी पोळ्या लाटल्या आणि त्याच्यानंतर आदर्शनेही खूप छान मस्त गोल गोल अशा पोळ्या लाटल्या आणि खूपच फुगणाऱ्या पोळ्या, टम्म फुगलेल्या, छान मस्त लुसलुशीत पोळ्या झालेल्या, खूपच आवडल्या. आणि काकूंनी हे समुद्री मासा बनवलेला आणि आम्ही आयुष्यात पहिल्यांदाच हा समुद्री मासा खाल्ला. जेवण तयार झालं गरमागरम आणि मी सर्वांना वाढू घातलं. काकूंना सर्वात जास्त आवडलेली तिळाची चटणी, आदित्यला वरण आवडलं आणि आदर्शलाही तिळाची चटणी खूप आवडली. चौघांनी मिळून रुचकर मेजवानी केली आणि सायंकाळी आम्ही चाललो परत. खूपच मजा आली मंडळी. गप्पा टप्पा आणि जेवण, स्वयंपाक सगळं काही आवडलं. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.